ध्रुव हे माझ्या मुलाचं नाव बरं का श्रोते. पण खरं सांगू का, त्याचं नाव जेव्हा मी ठेवलं तेव्हा त्याच्या मागे कारण वेगळीच होती. लहानपणापासून माझं मन अस्थिर आणि कदाचित त्यामुळे या नावाचं आकर्षण मला खूप आधीपासून होतं. या नावाचा एक प्रकारे अर्थच मुळात आढळ असलेला, म्हणून कदाचित मी नाव ठेवलं. मग त्याच्यानंतर बोटीवर जेव्हा गेलो तेव्हा ध्रुव ताऱ्याचं महत्व अधिक समोर आलं. आम्ही नॉर्दर्न हेमिस्फिअर में जेव्हा बोटी असतात आमच्या, तेव्हा तोच ध्रुव तारा आम्हाला दिशा दाखवतो. म्हणून कदाचित आपल्या आयुष्यात देखील मार्गदर्शन करणारा एक दीपस्तंभ आढळ असा समोर असावा, म्हणून कदाचित माझ्या मुलाचं नाव मी ध्रुव ठेवलं. पण जेव्हा मी संकल्पना केली तेव्हा मला थोडी पण कल्पना नव्हती की या ध्रुव बाळाच्या कथेच्या मागे, ज्यावर हा श्लोक आधारित आहे, तो एवढा विशेष बोध देऊन जाईल मला. नमस्कार श्रोतेहो, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक आपण बघत आहोत. आज आपण 117 क्रमांकाचा श्लोक बघणार आहोत. समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात, धुरू लेकुरू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता दीदली भेट जेणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. परत या श्लोकामध्ये चौथं चरण जे आहे ते मागच्या श्लोकासारखंच आणि पुढच्या येणाऱ्या 8 श्लोकांसारखंच, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. ही गोष्ट आपण विसरली नाही हवी आता, की समर्थ आपल्याला आता हळूहळू अध्यात्मात खोल नेतात. आकारापासून निराकाराकडे, अवतारापासून परब्रह्माकडे असं नेतात. या श्लोकामध्ये देखील एक अशी कथा आहे, एका अशा भक्ताची लीला आहे, जे आपल्याला एक प्रकारचा आधार देतं, जे आपल्याला एक प्रकारचा बोध देऊन जातं. याचा भावार्थ, याचा गोह्यार्थ फार विशेष. कथा अगदी सोपी आहे. व्हेरी सिम्पली पुट, ध्रुव एक लहान मुलगा असतो, एका राजाचा मुलगा असतो. त्या राजाला 2 बायका असतात आणि त्याची जी नावडती बायको असते तिचा मुलगा ध्रुव. पण ध्रुवला हे काय माहितीच नाही. ध्रुवला फक्त माहिती आहे की हे आपले बाबा. मग एकदा बाबा राजा हे सिंहासनावर बसले असतात. ध्रुव आपला पळत पळत त्यांच्याकडे जातो, त्यांच्या मांडीवर, त्या सिंहासनावर चढतो, मांडीत बसतो आणि त्या राजाची जी आवडती बायको असते, याची सावत्र आई ध्रुवची, ती तिकडे येते आणि तिला काही हे आवडत नाही दृश्य. मग ती त्याला तिकडून सरकवते, त्या मांडीवरनं खाली उतरवते आणि ध्रुवला हे काही अजिबात आवडत नाही. ध्रुवला हे देखील आवडत नाही की माझे स्वतःचे बाबा हे काहीच बोलले नाही. आणि तेव्हा ध्रुव त्या परमेश्वराला आठवतो. फक्त आठवतच नाही, त्या नामाला आवळून टाकतो. ते नाम मनात मूर्त आणि उरत आणि तो नामस्मरण करत 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 ती जी ऊर्जा आहे, त्याचा अवतार प्रसन्न होऊन, ती जी ऊर्जा आहे ती प्रसन्न होते आणि तिचाच एक अवतार त्याला एक असं स्थान देतो तारांगणांमध्ये
जिथून त्याला कधीच कोणी सरकवणार नाही. मांडी तर राहू द्याच, उपरवाला देताय तो छप्पर फाडके देताय. आता ही झाली कथा, पण आपण यातनं काय समजून घ्यावं? तुम्ही मला सांगा. एक बघायला गेलं तर आपल्या पण खरं तर 2 आई आहेतच ना. श्रीकृष्णाने 7व्या अध्यायामध्ये सांगितलंय की खरं बघायला गेलं तर माझे 2 नेचर आहेत. वन इज माय लोअर नेचर अँड वन इज माय हायर नेचर. माझे 2 मॅनिफेस्टेशन आहेत. मी 2 प्रकारे तुमच्या समोर येतो. पहिलं इज माय लोअर नेचर. हे पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार, ज्याला आपण एक प्रकारे प्रकृती म्हणतो, मॅटर. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. आणि श्रीकृष्ण लगेच पुढच्या श्लोकामध्ये सांगतो की दिस इज माय लोअर नेचर. यामध्ये अडकू नको. नो माय हायर नेचर. जो सर्वश्रेष्ठ नेचर आहे माझा, जो सर्वश्रेष्ठ स्वभाव आहे माझा, तो जाणून घे. अपरे इयम इतत्स्त्वन्याम प्रकृतिम विद्धि मे पराम जीवभूता महाबाहो येदम धार्यते जगत. ती ऊर्जा, दॅट लाईफ फोर्स, जे परमेश्वर आहे. मग श्रीकृष्णांनी काय सांगितलंय की एक प्रकृती आहे आणि एक पुरुष आहे. दोन्ही माझ्यातनच येतात. तुमची खरी आई कोण आहे? तो पुरुष, ती ऊर्जा. आणि कुठली आई गंडवते? कुठली सावत्र आई आहे? ती प्रकृती. या प्रकृतीमध्येच आपण या देहाच्या अनुषंगाने जन्माला येतो. ही प्रकृती आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवत राहते, वेगळे वेगळे मोह देत राहते, वेगळे वेगळे सिंहासन दाखवत राहते. आणि प्रत्येक वेळेस आपण त्या सिंहासनावर चढायला बघतो. ती प्रकृती आपल्याला परत घसरवते. कारण का हा ती एक न संपणारा अनंत असा खेळ आपल्यावर खेळत राहते. पुनरपि जननम पुनरपि मरणम. हे का चालू राहतं? कारण का आतल्या वासना संपत नाही. का संपत नाही? चला समजू घ्या आपण की आपण जाऊन एका सिंहासनावर बसलो, काहीतरी हवं होतं, कुठली तरी इच्छा होती. बरेच महिने ट्राय केलं, बरेच वर्ष ट्राय केलं आणि ती पूर्ण झाली. जे काय तुमच्या मनात होतं, जे काय मनोवासना, मनोकांक्षा होती, पूर्ण झाली. जसं तुम्ही बसाल, समोर दुसरं काहीतरी चमकेल. दिल बी अ न्यू स्पार्कल ऑन द होरायझन. मर्चंट नेव्ही का सोडली मी? एक कारण हे होतं की 14-15 वर्ष माझ्या डोक्यात एकच होतं की कॅप्टन व्हावं. आणि ज्या दिवशी मी कॅप्टन झालो, 24 तास पण नाही झाले, माझ्या मनात लगेच फुटलं एक नवीन विचार, एक नवीन संकल्प की आता पुढे काय करायचं. ज्यासाठी 14-15 वर्ष राबत होतो ते 24 तास देखील टिकलं नाही. लगेच मनाने पुढे काय करायचं, आता काय, नाव व्हॉट, हा चालू केलं. आणि हा खेळ प्रकृती आपल्याला खेळत राहते. कारण का ती आपली सावत्र आई आहे. पण जे आपल्याला कळत नाही, आपण त्याच्यात अडकून राहतो. म्हणून नक्की काय करावं? जे ध्रुव बाळांनी केलं. आपल्या खऱ्या आईचा विचार करावा. तो परब्रह्म जो वर बसलाय, त्याची उपासना करावी. एकदा त्याच्याबरोबर कनेक्शन बिल्ड केलं की मग सावत्र आई खूप काय आपलं बिघडवू नाही शकत. सगळ्यांमध्ये असून सुद्धा आपण सगळ्यांपासून थोडा लांब राहतो, सेफ डिस्टन्स. कारण का मनात ती खरी आई असते. मग हे किती जगजाप, जसं आपण एकदा म्हणलो होतो की पाण्यात बोट असू दे, बोटीत पाणी नको. गीतेचा 2रा अध्याय 17वा श्लोक. आपूरमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रवशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वेस शान्तिमाप्नोति न कामकामी.
जसा त्या महासागरामध्ये चारही दिशांनी पाणी भरत असतं, उतरत असतं त्याच्यामध्ये, पण त्याची शांतता भंग होत नाही. तसंच जो खरा योगी आहे, ज्याने ते कनेक्शन बनवून ठेवलंय, त्याच्यामध्ये अख्खं हे जे जग आहे, ही जी प्रकृती आहे, जे ब्रह्मांड आहे, जे माया आहे, ही समोर येत राहते त्याच्यामध्ये उतरत असेल पण मुरत नाही. त्याचं कनेक्शन तुटत नाही, त्याची शांतता भंग होत नाही. त्याच गीतेमध्ये, त्याच अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये 64वा श्लोक, रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्नात्मवश्यैर्विद्धि आत्मा प्रसादम अधिगच्छति. ज्यांनी स्वतःच्या मनावर विजय मिळवलाय, जो आता राग आणि द्वेष यापासून मुक्त झालाय, तो अगदी विषयांमध्ये रोज राहत असेल, इकडं तिकडं फिरताना अगदी विषयांमध्येच सगळं त्याचं येणं जाणं असेल, लोक, वस्तू, पदार्थ, पण स्वतःचे जे पंचेंद्रिय आहेत, षष्टेंद्रिय आहेत, त्यांच्यावर नियंत्रण असल्यावर त्याची शांतता कोण भंग करणार? हरिओम तत्सत.